नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनस अनाऊन्स केला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 11,250 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 53.44% आणि या कंपनीने 65 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 12,051.95 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 14,000 करोड रुपये आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 59.76% आणि या कंपनीने 110 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया NDR ऑटो कॉम्पोनंट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,710 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 220.22% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सांघवी मूव्हर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 808 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 20.69% आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 27 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 34 रुपये 47 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 431.40 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 53.88%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.01 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 24 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ॲडटेक सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 85 रुपये 45 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 101 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याच्या लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 30.56% आणि या कंपनीने 1 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्टार लाईम्स एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 85 रुपये 50 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 370 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -18.55%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 5 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 5 शेअरचे 6 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्वस्तिका इन्व्हेस्ट मार्ट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,067.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 315 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 258.69% आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया युनायटेड वेंडेर हॉस्ट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 102 रुपये 70 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे
141 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याच्या लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 16.24% आणि या कंपनीने ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वेस्ट लेझूर रिसॉर्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹165.30 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याच्या लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -8.19% आणि या कंपनीने ₹0.10 म्हणजे 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.